संघटनेतर्फे जी प्रेस आयज आपयले आनी विषय जो आसा वो स्मार्ट सिटीक लागून जो आमचे प्रायवेट बसीचेर जे संकट येयल्ले त्या संदर्भान आयज ब्रीफ करपाक म्हणजे हेचेर आमी जाल्या पयली प्रेस आयज डिटेल सगळे विषय सोंपला म्हणून डिटेल सगळे घेता परत की 28 डिसेंबर 2023 ह्या दिसा सरकारचे एक ड्राफ्ट नोटिफिकेशन येयले आनी त्या ड्राफ्ट नोटिफिकेशनान ज्यो पणजी दोनापावल किंवा पणजी सांताक्रूज पणजी सिटी बसी मागीर पणजी युनिवर्सिटी बांबोळे रुटाचेर दोनापावलच्यान ह्या सगळ्या रुटा वयले बसी काडपाचे तितून ड्राफ्ट नोटिफिकेशनान मेन्शन केले आनी जवळ जवळ 80 बसी काडपाचो निर्णय सरकारान त्या ड्राफ्ट नोटिफिकेशनान घेतलो आनी ऑब्जेक्शन सजेशन कोणाची आहा ती मागयल्ली त्या प्रमाणे आमी रूल 312 जो आहा गोवा मोटर व्हेकल्स रूल 1991 312 अंतर्गत जे ऑब्जेक्शन आहा ते फायल करपाक लायल्ले सरकारान त्या प्रमाणे आमी 5 ऑब्जेक्शनां आमची संघटनेच्या माध्यमांतल्यान आनी बाकीच्यांनी इंडिव्हिज्युअल जी आपली ऑब्जेक्शनां आहा ती सगळ्यांनी फायल केली तरी आसतना 30 दिसां भितर फायल केल्या उपरांत तरी आसतना सरकारान हुकुमशाही पद्दतीन कसलेच हियरिंग न घेता 14/3/2024 फायनल नोटिफिकेशन काढले आणि त्या नोटिफिकेशनान 1/4/2024 फक्त कदंबाच्यो बसी ह्या रुटांचेर चलतल्यो म्हणून तितून मेन्शन केले जेन्ना हे नोटिफिकेशन पळय काढले तेन्ना खंय तरी आमचे मोठे एक संकट उबे रावले जवळ जवळ 80 बसकारांचेर आनी त्या वेळाचेर तेंच्या पोटार खंय तरी पाय मारपाचो प्रयत्न सरकारा कडसून जालो स्मार्ट सिटी मिशनाच्या नांवान जेन्ना आमी मुख्यमंत्र्याक मेळ्ळे तेन्ना मुख्यमंत्र्यान आमकां खंय तरी आश्वासन दिलें त्या वेळाचेर की आमी स्मार्ट सिटीच्यो बसी ज्यो चालू करपाच्यो आहा त्यो तुमचे कडेन मिटींग केल्या शिवाय तुमकां कॉन्फिडन्सान घेतल्या शिवाय चालू जावच्यो न्हय आमकां आश्वासन दिलें पुणून दुर्दैवान परत 11 जुलयाक एक नोटिफिकेशन काडलें आनी 1/7/2024 ह्या दिसाच्यान म्हणजे डेट जी आहा ती डिफर केली आनी 1/7/2024 ह्या दिसा जुलयाचे 1 तारखेक सगळ्यो बसी स्मार्ट सिटीच्यो चालू केल्यो त्या उपरांत 11 तारखेक इमिजिएटली मुख्यमंत्र्यान जे आश्वासन दिल्लें ते खोटें ठरलें म्हणून आमी इमिजिएटली 11 तारखेक जुलयाचे पेटिशन फायल केलें हायकोर्टान पेटिशन फायल करून 14 ऑगस्टाक इमिजिएटली तेचे हियरिंगूय जालें आनी त्या हियरिंगान सरकारान खंय तरी मान्य केलें की आमच्यो ज्यो प्रायवेट बसी आहा त्योय आमी पॅरलल कदंबा वांगडा प्रायवेट बसी चलोवपाक एलाव करता आनी त्या संदर्भान 28/8/2024 नोटिफिकेशन इश्यू जालें आनी मागीर परत एक मुद्दो उरलो पेटिशन आमचे पेंडींग आहले हायकोर्टान मुद्दो परत उपस्थितीत जालो कितें की परमिटां जी आहा कोणाची ती रिन्युअल करिनासली टेम्पररी परमिटां दिनासली मागीर रेग्युलर परमीट जे फिक्स परमीट आहा ते करिनासले ह्या सगळी सतावणूक चालू जाल्ली त्या संदर्भान काल जे हियरिंग जालें हायकोर्टान त्या हायकोर्टान आमी सगळे मेन्शन केल्या उपरांत हायकोर्टान परत सरकाराक ऑर्डर दिल्या की इन अकॉर्डन्स टू द लॉ जी कोण एप्लिकेशनां सगळी येतली ती कायद्याक धरून जी पळय आसा तितली तुमी ग्रांट करपाक जाय हो काल आदेश दिल्लो आहा सरकाराक त्या भुमिकेचे म्हणजे सरकाराचे आमी हे आमच्या हायकोर्टाचे हांगासर आमी स्वागत करता आनी परत एकदा आमी सदांच सांगता प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सान की आयज आमचो धंदो जो आहा हो हायकोर्टाक लागून खंय तरी टिकलेलो आहा आनी उरलेलो आहा प्रत्येक मुद्द्याचेर आमकां ऑर्डरी हाडच्यो पडटा हायकोर्टान वचून आनी कालूय त्या संदर्भान एक ऑर्डर जाल्ली आहा आतां दुसरो मुद्दो म्हणजे आजच्या प्रेस कॉन्फरन्साचो की तुमी जाणा आसतले की आमी मुख्यमंत्र्याक 19/9/2024 आमचे जे लॉंग पेंडींग डिमांड पळय जे आहा हे सगळे पेंडींग डिमांड करिना म्हणून सरकार खूब तेंप जालो आतां जवळ जवळ 19तल्यान आमचे लॉंग पेंडींग डिमांड आहा हे सरकार करिना तेका लागून आमी 19/8/2024 नोटीस दिल्ली सरकाराक खंय तरी मुख्यमंत्र्याच्या दारान चवथी कडेन आमी बसता म्हणून तितून इशारोय दिल्लो पूण 3 तारखेक मुख्यमंत्र्यान मिटींग घेतली आनी जो आमचो जे आमी इशारो दिल्लो तो आमी त्याच पुरतो स्थगीत करून फुडें धुकल्लेलो कारण कितें की मुख्यमंत्र्यान एश्युरन्स दिल्ले की जवळ जवळ 20 तारीख पर्यंत सप्टेंबराचे कितें विशय आहा ते सुटावे करता आनी तितून प्रामुख्यान आमचे कितें आहा विशय आमी जे आहा ते मांडलेले सगळे इलेक्ट्रीक बसीच्या संदर्भान किंवा 50 रुपया पर डे जे फिटनेस एक्सपायरी जाल्या उपरांत जे सरकार लायता त्या संदर्भान आनी तेचेर एक सांगपाक आतां खोशी म्हणजे कितें की काल
मुख्यमंत्र्यान तितूंतले एक आश्वासन पूर्ण करताना नोटिसींतले आमच्या एक आश्वासन पूर्ण करताना मुख्यमंत्र्यान काल एक नोटिफिकेशन ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान पब्लिश केल्लें आसा। त्या नोटिफिकेशना प्रमाणे जे 50 रुपया पर डे आमकां लायताले, म्हणजे आतां कोविडांच्यान ज्यो बसी सगळ्यो बंद आहा तांकां जवळ जवळ 50-55 हजार रुपया किंवा बाकीच्यो कमर्शियल व्हेकलां हांकां पर डे जर हिशोब केलो जाल्यार 50-55 हजार रुपया प्रत्येकाक भरचे पडटाले। ते काल नोटिफिकेशन काडून सरकारान एक रिलीफ दिताना सगळ्या कमर्शियल व्हेकलांक ती तितून मेन्शन केल्लें की 1000 भरपाचो आनी तो विषय जो आहा तो सोंपतलो। त्या संदर्भान आमी बसकारांक सगळ्यांनी आमचे जे कमर्शियल व्हेकल आनी बाकीचे जे सगळे आसा व्यावसायिक तांकां सगळ्यांक आव्हान करता की जे 50 रुपया पर डे प्रमाणे तुमचे 50-60 हजार सुद्दां कोणाचे जाताले पळय ते सरकारान सगळे माफ केल्ले काल 1000च फक्त भरपाचो आनी जे कोणाचे पासिंग वगैरे बाकीचे सगळे जे काम पळय खोळंबला बसी जवळ जवळ 400-500 ह्या विशयाक लागून बंद आसा बंद गोंयभर सगळ्या बसकारांक आव्हान करता की तेंच्यांनी ही स्कीम जी आहा ही फक्त 31/3 म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत दवरल्या सरकारान। चड ती दवरपाक मेळना कित्याक फायनान्स एप्रुवल न मेळ्ळ्या कारणान ती 31 मार्च 2025 पर्यंत दवरल्या। तेन्ना सगळ्यांनी आपले बसी बी आहा ज्यो हे स्किमीचो सगळ्यांनी फायदो घेवचो आनी आपले जे कितें आहा पळय ते बसी बी बंद आहा त्यो जाता इतल्या बेगीन रस्त्यार हाडच्यो अशें हांव सगळ्या बसकारांक आव्हान करता। आनी म्हाजे जे विशय आहा पळय ते सोंपले। तुमकां कितें विचारपाचें आसलें? कोर्ट ऑर्डर तो म्हणटालो आतां की कितें तुमचे 200 बसीस कितें गव्हर्मेंटान काडपाक हें केलेली 14 तारखेक पळय नोटिफिकेशन काडला फायनल नोटिफिकेशन न्हू त्या प्रमाणे आमच्यो बसी ऑलरेडी काडलेल्यो त्या रुटाचेर। तुमी ऑपरेट करना आसलेले ना आमी मागीर त्यो ऑपरेट केल्ल्यो कित्याक लागून की आमी कोर्टान पेटिशन घातलेले तेन्ना फाल्यां कितें जाल्लें कोर्टान जर विचारलेलें आमकां कोर्टान न्हू किंवा बसी चलता काय ना जाल्यार सरकार त्यो स्टेटमेंट करतले की आमच्यो आमी बंद दवरल्या म्हूण आमी ते नोटिफिकेशन येयले सुद्दां जाल्यार मुख्यमंत्र्यान खंय तरी एश्युरन्स दिल्लो तुमचे कडेन मिटींग करिना तो पर्यंत आपूण तुमच्यो बसी काडचो ना ह्या एश्युरन्साचेर आमी त्यो चलयताल्यो पूण कायदेशीर नासल्यो एज पर दॅट नोटिफिकेशन। म्हणटा आतां जेन्ना पळय जे नोटिफिकेशन आतां तुमकां सांगलें 22/8/2024 पळय जे काडला त्या प्रमाणे बसी कायदेशीर जाल्या आतां सगळ्यो आनी जे परमीट रिन्युअल ते कालचे ऑर्डरीन परत डायरेक्शन दिलें। प्रॉब्लम आसतलो तुमकां जे स्मार्ट सिटीची बसी लागून हां स्मार्ट सिटीची बस चलता ताका खातीर कितें तुमकां प्रॉब्लम जाता पळय प्रॉब्लम हो जातलोच आनी आसतलोच फुडें कारण कितें आहा पूण तरी आसतना कितें आहा सगळे सबंद गोंयभर कदंबा आनी प्रायवेट बसी पॅरलल चलता तेन्ना ह्याच रुटाक फक्त कदंबा नासल्यो कितें म्हणटा हांगासर आतां कितें आहा पयलीं आमी नासलेच न्हू त्या रुटार आतां कायदेशीर आमी जाले त्या रुटार पूण आतां फुडें कितें अभ्यास पळय आहा न्हू तो करून फुडलो निर्णय घेतलो वयतलो तोय आमी ओगी रावचे ना ते त्रास जाले जाल्यार ओगी कोण रावचो ना न्हू तेका लागून कितें आसा पूर्णपणे आतां अभ्यास करचो पडटलो की कितलो त्रास जाता कितें जाता पळय कित्याक ती आतां ते इंटेरियर रुटाक सगळे भोंवता पळय कितें आसा न्हू त्या स्मार्ट सिटीच्या बसींक लागून पणजे बस स्टँडाचेर जे रिक्षावाले भाडे मारता ते म्हाका अप्रोच जाल्या मागीर आमचे पायलट भाडी मारता ते अप्रोच जाल्या तेंचें म्हणणें कितें आहा की त्यो बसी सगळ्या पणजे सिटीन खंय खंय सगळे कवर करतात म्हणजे सगळे जुंता हावस आल्तीन सगळो भाग कवर करता पणजे सिटीचो तेका लागून आमकां पोटार उपासमारीची पाळी येयल्या आनी मुख्यमंत्र्या कडेन पयर जेन्ना आमची मिटींग जाल्या 3 तारखेक तेन्ना मुख्यमंत्र्याचे हांवें कानार घातला कितें की तेंचेर उपासमारीची पाळी येयल्या तेन्ना मुख्यमंत्र्यान म्हाका एश्युरन्स दिला की आपूण तुमी प्लॅन रेडी करा म्हणून सांगला आमकां की कशा तरेन त्यो बसी आसपाक जाय आनी चलपाक जाय त्यो आनी मेन आमकां हळडल कितें जाल्लें ह्या मार्गान की संजीत रॉड्रिग्स जो आसलो पळय न्हू हेणी आपली हुकूमशाही चलयल्लेली हांगासर म्हाका अभिमान दिसता आयज सांगपाक की हांवें जो पळय पत्र वेव्हार केंद्रा कडेन केलो मिनिस्ट्री ऑफ गृह मंत्रालय पळय मिनिस्ट्री होम मिनिस्ट्री आनी पर्सनल डिपार्टमेंट सेंट्रलाक आमी बरयल्ले सगळे की स्मार्ट सिटीच्या 2 लोकांचे बळी गेले ह्या ऑफिसराक लागून आनी हो टोटल फेल्युअर म्हणून ह्या ऑफिसराचो हांगासले सगळे सिच्युएशन घालून पत्र बरयल्ले आनी एकमूट कॅडर गायडलायन्सा प्रमाणे जो ऑफिसर कोण इंडक्ट जाता IASन तेका कंपल्सरी प्रोबेशन पिरियडाचेर 2 वर्सां भायल्या स्टेटीन तेणी वचपाक जाय म्हणून एका हांगासर दवरलेलो म्हणून मात चडलेलो तेका आयज आमी तेका ट्रान्सफर करपाक आमी यशस्वी जाल्या थंयच्यान पयलो आमी निखील देसायाक तसोच केल्लो मोपा आमकां त्रास करता म्हूण टॅक्सीच्या विशयाक आयज एका धाडला थंयच्यान
म्हणटा अशें कितें आहा हे मुजोर अधिकारी आहा हे मिसगायड करता सरकाराक टोटल मुख्यमंत्र्याक सुद्दां मिसगायड डायरेक्ट सांगता प्रेस कॉन्फरन्सांतल्या अधिकारी कितें आहा पळय मनीस खंयचो वायट नासता हे अधिकारी पळय जे आहा न्हू रॉंग फिडींग करून सगळे वाटले येता आनी लोकांच्या पोटार पांय दवरपाचो प्रयत्न करता तेन्ना म्हाका आतां आशा आहा की सरकार बरो एक ऑफिसर CEO ते नेमतले स्मार्ट सिटीच्या हेचेर आनी कितें विशय सुटावे आमचे बसीचे बी ते सोडयतले. तामणकर आता कितें आहा कदंबा बसीस तो म्हणटा पळय ते सगळे रुटाचेर इंटरनल रूट पासून ते चलयता ते लोकांक फायद्याक पडलेले आहा. सो फाल्यां समज तो तुमी हे हितून हें करतले जाल्यार तुमी ते सेम रुटार हें करपाक ऑपरेट करपाक तयार आहात आनी सेम रूट जे ते आतां हें करता पळय कितें आसा न्हू सिटीन पळय ज्यो आसा पळय सिटीन त्यो बसी भोंवता न्हू सगळे कडेन हे प्रायवेट आनी कदंबा खूब फरक आहा ऑपरेट करपाक. ही बस तर प्रायवेट ऑपरेटर थंय घेवन वचात न्हू जाल्यार ताका 4 फावटी तरी मारतले लोक कोणाचे मोटरसायकलीक लागले आनी हेका लागली म्हणून. आनी आयज कदंबाक कित्याक सेक्युरिटी गावता तांकां गव्हर्मेंट एम्प्लॉई म्हणून थंयचो सेक्युरिटी गावता तांकां हात लावपाक कोण वचना. आतां खुबश्या गांवांनी आमी पळयता रे चिमला सारकिल्या किंवा सांताक्रूज सारकिल्या व्हडल्यो बसी जेन्ना चलताल्यो त्यो ल्हान हाडच्यो पडल्यो कित्याक लागून ट्रॅफिक कंजेशनाक लागून. ताका लागून कितें आसा ज्यो बसी पळय त्यो चालू केल्या पळय त्यो कदंबा म्हणून तांकां तें प्रोटेक्शन मेळटा पूण शेवटी कोणाक त्रास करता जे सामान्य मनीस पायलट आनी रिक्षावाले जे जुंता हावजा कडेन कांपालाचेर कला अकादमी कडेन जांकां भाडी गावताली तेंच्या पोटार तेंच्यांनी पांय दवरला. म्हणून म्हाका आशा मुख्यमंत्र्यान ज्या प्रमाणे सांगला त्या प्रमाणे विशय हो सोडयलो वयतलो. थँक्यू.